मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज, चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही, भरतीचा माज नाही, ओटीची लाज नाही. तुम्ही ब्रायडल पण मेकअप करत असाल तरी पण ही स्टेप आहे तुम्हाला करण्यासाठी, स्टार्टिंगची स्टेप हीच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठला मेकअप म्हणजे तुम्हाला फीचर्स हायलाइट करायचे आहेत तर मग तुम्ही करू शकता. म्हणजे इथपर्यंत हा मेकअप तुम्ही ब्राइडला पण करू शकता. शूट केलं पाहिजे पटकन. सो कमेंट करा गाईज कसा वाटतोय माझा हा लुक. मी आज करते स्मोकी आय मेकअप. तो आहे ब्राऊन मध्ये स्मोकी आय मेकअप आणि मी आज वेअर करते साडी आणि मी आज रील शूट करणार आहे. सो मी स्पेशल मेकअप करत आहे आणि मी विचार केला का नाही मी याचा एक ट्युटोरियल्स दाखवू. तर आपला कसा मेकअप होणार आहे टोटल ते पूर्ण बघा. स्टार्ट करूयात. मी माझा फेस क्लीन केलेला आहे आणि यूज करते सिरम, विटॅमिन सी सिरम. कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये हा. सो मी जे यूज करते जेन्युअनली रोज ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो मी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज करते कारण की माझी स्किन जे आहे त्यात खूप पिंपल आलेत आणि खूप ऑइली होते. सो मी काही दिवसापासून वॉटर बेस्ड प्रोडक्टच यूज करते. तुमची स्किन जर ऑइली असेल तर नक्कीच वॉटर बेस्ड प्रोडक्ट यूज करा. ओके, मॉइश्चरायझर यूज करून झालंय, मी अप्लाय केले. सो नेक्स्ट मी यूज करते सनस्क्रीन. सनस्क्रीन आहे ती मी डेली यूज करते. म्हणजे नाईट असो डे असो काही असो मी यूज करतेच कारण की आपलं स्किन आहे ती म्हणजे लाईट्सच्या फोकसने सुद्धा डॅमेज होते आणि आपण जेवण वगैरे बनवत असतो तेव्हा गॅसच्या फ्लेमने सुद्धा आपली स्किन जी आहे ती डॅमेज होऊ शकते. तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी सनस्क्रीन मी नेहमीच यूज करते. आता पावसाळा आहे तरी सुद्धा मी सनस्क्रीन यूज करते कारण ती सवय झाली आहे मला. प्रायमर हे ऑलमोस्ट संपायला आलंय आणि संपलंय. तर खूप गरजेचं पण आहे. जर तुम्ही प्रायमर लावलं पण नाही ना आणि डायरेक्टली फाउंडेशन लावलं तर पोर्स तुमचे विजिबल होतात थोडेसे. म्हणजे फाउंडेशन मधून दिसून येतात की ते पोर्स आहेत. पण त्याच जागी जर तुम्ही प्रायमर लावलं तर पोर्स जास्त विजिबल होणार नाही. ज्यांना खूप पोर्स आहेत त्यांनी तर नक्कीच लावा, नसेल तरी सुद्धा लावा. कारण गालाला लावलंय, चीनला लावलंय आणि फोरहेडला लावलंय. मी स्टेप बाय स्टेप सांगते आणि सगळं इन्फॉर्मेशन देऊन सांगते. सो पूर्ण व्हिडिओ थोडासा लॉंग होऊ शकतो पण नक्कीच बघा, फायदेशीर आहे तुमच्यासाठी. तरी कायम सारखं माझं जे कन्सिलर आहे ते संपलेलं आहे. कायम नेहमीच संपते यार. मला घ्यायचंय कन्सिलर. मला कन्सिलर घ्यायचंय पण ना असं मुहूर्त नाही रे कन्सिलरसाठी आणि कुठलं घेऊ हे पण समजत नाहीये सध्या. मला असं वाटतं मी एकच घेऊ जे माझ्या स्किन टोनला. आता मी एवढी मोठी पॅलेट घेतली ही मी म्हणजे आपलं कोण क्लायंट असेल त्याच्यासाठी घेतली होती एवढी मोठी पॅलेट ज्याच्याने म्हणजे आपण वेगवेगळे स्किन टोन असेल तर आपण शेड्स रेडी करू शकतो. पण मग माझ्यासाठीच घ्यायचं तर मी एक स्पेसिफिक 2 शेड्स घेईल. आता मी हे बनवते, मला नेहमीच बनवायला लागतं. पण पावसामध्ये मी आज शूट करते तर मला थोडासा वॉटरप्रूफ मेकअप हवा आहे. तर मी वॉटरप्रूफच मेकअप करणार आहे आणि आपण बघू की हा मेकअप जो आहे तो पाण्यामध्ये वाहून जातो की नाही. हा चॅलेंज आहे आपल्यासाठी. वाहून जाईल मेकअप डायरेक्ट. चॅलेंज आहे आपल्यासाठी. तर आपण बघूयात की कसं काय होतं. ओके, तर मी जे डार्क सर्कल्स आहेत ते कन्सील करते जे आपल्याला जास्त दिसले नाही पाहिजे. माझे आजकाल डार्क सर्कल्स वाढलेत. कन्सील करून डार्क पॅच लागला. सो जिथे जिथं मला दिसतंय की माझ्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स आहेत तिथे मी करते. माझा आरसा जो आहे तो खूप लांब आहे, तो मला एवढं काही दिसत नाही परफेक्ट. आता हे सुकायला नको म्हणून पटकन मी ब्रशनी ब्लेंड करून घेते. तोपर्यंत एक शेड अप करू म्हणजे मी जो शेड लावलेला तो थोडासा तर नेहमी आपण जेव्हा कन्सील करतो ना तर आपल्या स्किन टोनचा शेड नाही यूज करायचा कन्सील करण्यासाठी. 2 स्टेप डाऊन म्हणजे डार्क जो शेड आहे तो आपण अप्लाय करायचा आहे. तर तुम्ही व्हाईट तुमचा जो शेड आहे तोच शेड तुम्ही लावला कन्सील करण्यासाठी तुमचा जो मेकअप आहे तो थोड्या वेळाने ना
ग्रे पडू शकतो. सो आपण कधीही डार्क शेडमध्ये जायचं, 1 to स्टेप डाऊन जायचं डार्कमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला न्यूट्रलाइज करायचं असेल शेड, तर तेव्हा तुम्हाला ना जो तुम्ही शेड आधी लावलाय त्याचा 1 स्टेप तुम्ही अप करू शकता. म्हणजे थोडंसं न्यूट्रल झालं पाहिजे तुमच्या शेडला, तुमच्या रिअल टोनला थोडंसं न्यूट्रल झालं पाहिजे. तर डार्क आपण शेड यूज केलाय त्याला आता मी कव्हर अप करते. म्हणजे चांगल्या भाषेत समजण्याच्या भाषेत सांगितलं तर मी हा प्रकारे सांगू शकते. जर आपण ह्याच शेडवर जो डार्क शेड आहे त्याच्यावरच जर आपण डायरेक्ट फाउंडेशन यूज केलं तर मग तो फाउंडेशन सुद्धा आपलं थोडंसं डार्क मध्ये जाईल. पहिले न्यूट्रल करून घ्यायचं, त्याच्यानंतर फाउंडेशन यूज करायचं. सो मी ब्लेंडर घेतलाय, ब्लेंडरनी ब्लेंड करते. ओके, चांगल्या प्रकारे आपण ब्लेंड करून घेतलंय. आता मी थोडीशी माझ्या शेड हा बघू शकता आणि ह्याच्यामध्ये फरक दिसतोय, थोडंसं डार्क शेड दिसतोय, बरोबर. आता आपल्याला जायचं फाउंडेशनवर. तुम्ही सगळे शेड, आता तुम्ही कन्सिलर जो स्टार्टिंगला लावलं ते तुमच्या स्किन टोनचं लावलं आणि त्याच्यानंतर फाउंडेशन सुद्धा तुमच्या स्किन टोनचं लावलं, तर तुमचा स्किन मध्ये ना खूप मोठा डिफरन्स दिसून येईल दोघांमध्ये. तुमच्या नेक मध्ये आणि तुमच्या फेस मध्ये खूप मोठा डिफरन्स दिसून येईल. तुम्ही ग्रे पडतील, व्हाईट पडतील, तर ते दिसायला पण चांगलं नाही वाटत. म्हणजे एकदम आपल्याला नॅचरल लुक नाही वाटणार तो. सो काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून आपल्याला मेकअप करायचा आहे. मी आज यूज करत आहे हुडा ब्युटीचं फाउंडेशन आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. मीडियम शेड आहे तो मी फर्स्ट घेतलाय. मी आता मिक्सअप करणार आहे सगळे शेड्स. फेअर शेड आहे तो संपलाय, थोडं तरी ये प्लीज. हा आला 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 आला. तर मी आता मिक्स करणार आहे याला, हाताने बोटानेच मिक्स करते. काही ब्रश माझा जो आहे तो कन्सिलर मध्ये भरलेला आहे, तर मला याला क्लीन करावं लागेल. आणि कन्सिलर जे होतं ते मी डार्क टोनचं यूज केलेलं, म्हणून मी बोटानेच मिक्सअप करून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी मिक्सअप करून घेतले. आता हे मी थोडंसं फेअर घेतलंय कारण की माझा ऑलरेडी जो फेस आहे तो थोडासा डार्क झालाय, तर मी थोडंसं फेअर घेतलंय. हे आपल्याला शेड सुद्धा बनवता आले पाहिजे. सो मी हा शेड आता मी अप्लाय करणार आहे. इथे पहिले ब्लेंड करून घ्यायचं, मग नंतर आपण अप्लाय करायचं. ब्लेंडिंग तुम्ही बघत असेल की कशा प्रकारे आपल्याला असं इथे केलं मग इथे गेलं असं नाही करायचंय. जाग्यावरती जिथे आपण पहिले अप्लाय केलंय तिथे चांगल्या प्रकारे पहिले ब्लेंड करून घ्यायचंय आणि इकडे केलं आता इथे करू हे सोडून असं नाही. स्टेप बाय स्टेप तिथे जिथे आपण ब्लेंड करतोय तिथेच थोडा वेळ ब्लेंड करायचं, म्हणजे आपले पॅचेस नाही राहणार जाग्यावरती. जेव्हा आपण मेकअप करतो आणि आपल्याला वाटतं अरे यार खूप जास्त फेअर वाटतंय, खूप जास्त व्हाईट वाटतंय, घाबरायचं नाही. त्याच्यानंतर थोड्या वेळाने ना जेव्हा आपण टोटल मेकअप करू तेव्हा तुम्हाला मेकअप दिसून येईल. तर पॅनिक नाही व्हायचं त्यावेळेस. खूप लोक पॅनिक बोलतात की अरे यार एवढं वाईट झालं, आता मला त्याला कमी करावं लागेल. नाही, टोटल मेकअप होऊन द्या. तुमचे कॉन्टरिंग बाकी आहे, अजून ब्लश बाकी आहे, खूप काही बाकी आहे करण्याचं. त्याच्यानंतर डिसाईड करा. त्याचा अर्थ असं नाही खूपच फेअर करा स्वतःला आणि मग बोला की नंतर डिसाईड करायचंय. सो मी बघा एकदम परफेक्ट घेतलं होतं फाउंडेशन, जेवढं मला पाहिजे होतं. असं पण नाही करायचंय जेव्हा तुम्ही फाउंडेशन मिक्स करताय तेव्हा असं पण नाही करायचं खूप जास्त कमी घ्यायचंय, मग तुम्हाला शेड परत तोच बनवता येणार नाही जो तुम्ही आधी बनवलाय. तर आपल्या फेसच्या अकॉर्डिंग तुम्हाला वाटत असतील की एवढं मला बरोबर पडेल तेवढंच घ्यायचं, जास्त पण घेऊ नका. खूप महाग येतात ना प्रोडक्ट म्हणून. ठीक आहे, जे उरलं होतं ते मी नेकला अप्लाय केले.
आणि इयरला अप्लाय केलाय. इयर आणि नेक कधी विसरू नका, नाही तर तुमचा फेस वेगळा आणि इयर आणि नेक वेगळं हे दिसून येतं पटकन, कारण की हे फेसच्या आजूबाजूलाच आहे. हा आपण आता लिक्विड कन्सिलर लावून घेऊया. तुम्ही ब्रायडल पण मेकअप करत असाल तरी पण ही स्टेप आहे तुम्हाला करण्यासाठी. स्टार्टिंगची स्टेप हीच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठला मेकअप म्हणजे तुम्हाला फीचर्स हायलाइट करायचे आहेत तर मग तुम्ही करू शकता. म्हणजे इथपर्यंत हा मेकअप तुम्ही ब्राइडला पण करू शकता. ब्लेंड करायचं आहे, जास्त वेळ थांबायचं पण नाही अप्लाय केल्यानंतर, नाही तर सुकतं ते. मग तुम्हाला ब्लेंडिंग करायला इझी नाही राहणार, थोडंसं हार्ड जाईल आणि मग ते पॅचेस सोडून जाईल. माझं एवढं झालंय, मी कन्सिलर लावलंय. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं तर कॉमेंट करा की समजलंय, आणि जर नसेल समजलं रिपीट बघा एकदा. आणि काही डाऊट असतील तर नक्कीच कॉमेंट करा. म्हणजे मी हे एक्सप्लेन का करते, कारण की मला लास्ट याच्यामध्ये आलेलं की मला स्टेप बाय स्टेप सांग. आम्हाला म्हणजे मला तुम्ही नको, तुम्ही लास्ट टाइमला फक्त आय मेकअप सांगितला होता. तर आय मेकअप त्यांना म्हणजे आय मेकअप पुरतच नको, तर बेस सुद्धा क्रिएट करून दाखवता. हा मी तुम्हाला बेस क्रिएट करून दाखवलेला आहे आज. सो तुमच्या डिमांडवर बेस क्रिएट केलाय, तर मी आता यूज करते. मी आता हा जो आपण मेकअप केलेला आहे, बेस क्रिएट केलेला आहे, त्याला आपण आता पॅक करून घेऊ. हुडा ब्युटीचं माझ्याकडे लूज पावडर आहे, सो मी ते यूज करते. आधी तरी आपण अंडर आईज पॅक करू, कारण इकडे लवकरच लाईन्स येतात. आता पावडर बेसवरती अप्लाय करू. मी हे विसरले की मला ना आयब्रोजला पण कन्सिल करायचं होतं, म्हणजे शेपमध्ये द्यायचं होतं. म्हणजे साईडला मी इकडनं कन्सिलर लावलं असतं ना, आयब्रो शेपमध्ये आले असते. तर एवढं डिफिकल्ट नसतं गेलं, आणि तुम्हाला सुद्धा इझी वाटलं असतं आयब्रोज करायला, कारण की आयब्रोज खूप लोकांना डिफिकल्ट वाटतात. हे करावं लागेल. आयब्रो पण मी केलेले नाही आहेत, खूप हे आहे. तर म्हणजे कन्सिलर जर मी अप्लाय केलं असतं तर जरा आयब्रो केल्यासारखे वाटले असते. सॉरी. मला आता दाखवते आयब्रोजला आपल्याला फिनिशिंग देण्यासाठी, आणि माझे आयब्रोज खूप वाढलेत तर मला एवढे दाखवायचे नाही आहेत, तर म्हणून. तर तुम्ही जर करत असतील ना तर हे पावडर लावण्याच्या आधी करा, म्हणजे तुम्हाला डिफिकल्ट नाही होणार. आता मी मॅनेज करून घेईल. हे बघा फरक वाटतोय, आणि असं वाटत पण नाही की आयब्रो केलेले नाहीये. तर मी एकदम थोडंसंच घेतलं आणि मी अशी लाईन हे केली. जर आपला आधी मी बेस पॅक नसता केला तर फ्लॅटमध्ये गेली असते, म्हणजे मला साईडला ब्लेंड करता आलं असतं. पण आता मला साईडला ब्लेंड नाही करता येणार, म्हणून मी हे एक पॉईंटवर घेतलं. एक पॉईंटवर मी करते, ब्रशच्या पॉईंटवर करते. हे पाहिजे होतं, काय बोलतात त्याला, आयब्रो केल्यासारखे पाहिजे होते, म्हणून मी अशा प्रकारे केले. हा थोडा जास्त पातळ झाला. लुक चेंज होतो ना डायरेक्ट आयब्रोने. फॅन्टी ब्युटीचा खूप छान आहे, खूप महाग आहे. ओके. सो मी तुम्ही मला विचारतात की ब्रश कुठले यूज करते, तर मी ब्युटीलिशियसचे ब्रश यूज करते, आणि हे खूप महाग आहेत म्हणून मी तुम्हाला सांगणार नाही की घ्या असं. मी लास्ट टाइमला पण बोलली होती, पण मला परत कमेंट आली की ब्रश कुठले यूज करते. हलका फोरहेड माझा आजकाल जरा जास्त दिसतं म्हणून. डन. ब्लशर आहे आपलं आय मॅजिकचं, आणि मी हा शेड यूज करते नेहमी, जो मला सूट होतो. ब्लशर सुद्धा आपल्याला कॉन्टरिंग म्हणजे फ्लॅट लुक हवा आहे, ह्याच्यामुळे आपण कॉन्टरिंग सोबतच ब्लश करतोय, म्हणजे त्याला मिक्सअप करायचंय.
दोघांना सुद्धा. आणि मी ब्लश पूर्ण इथपर्यंत नाही यूज करत आहे. मिक्स करून घेऊन जायचं. PSCचं हायलायटर आहे, मी हे मिक्सअप करते. असं तुम्हाला कुठला एकच शेड हवाय ते तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्याला चिक बोनवर लावायचंय. ओके, माझ्या बायकोपेक्षा महाग तर प्रोडक्ट्स आहेत. आपण सेम ब्रो बोन पण हायलाइट करून घेऊ. करते आपण ब्राऊन मध्ये स्पोकी आहे मेकअप करतोय. आणि कन्सिलर लावून घेते, म्हणजे माझा जो बेस मी जे आय मेकअप करते तो जास्त दिसून येईल, इन्हान्स होईल. मला मी हा मेकअप याच्यामुळे दाखवतोय कारण की मला ह्या साडीवरती हाच मेकअप करायचा, सो ह्याच्यामुळे दाखवते. नाही तर मी तुम्हाला वेगळा मेकअप आता जर असतं तर मी दाखवलं असतं. नाही तर मी आज शूटच करते तर मी विचार केला चला आज मेकअप दाखव. त्याला पॅक करणार आहे स्टार्टिंगला. तर पॅक जे मी आहे ते तुम्ही व्हाईट शेडनी करू शकता किंवा स्किन टोनच्या शेडनी करू शकता. तर मी स्किन टोनच्या शेडनी पॅक केलंय, म्हणजे ते क्रीमी नाही राहणार आणि आपल्याला ब्लेंड करता येईल प्रॉपर. तर तुम्ही हा जो मेकअप आहे तो 2 प्रकारे करू शकता. एक तर इकडे खाली काजळ लावून त्याच्यानंतर त्याच्यावरती ब्राऊन शेड्सने डार्क टू लाईट शेडवर जाऊ शकता, किंवा हे इझीवाला मी तुम्हाला दाखवते की तुम्ही इझीवाला करू शकता. कारण की ते ब्लेंड करायला तुम्हाला जमलं पाहिजे आणि कुठे अप्लाय करायचं ते समजलं पाहिजे जर तुम्ही बिगिनर असणार तर. सो फर्स्ट मी यूज करते हा शेड, नंतर मी यूज करणार आहे हा, मग हा, नंतर हा. ओके, आधी मी यूज केला पूर्ण बेसला ऑरेंज शेड, जो मला मेन फोकस करायचा आहे तो बाहेरच्या साईडला करायचा आहे. सो मी म्हणून जास्त अप्लाय जे आहे ते बाहेरच्या साईडला केलंय. आपल्याला इकडचं एवढं हे नाहीये कारण की इकडे वेगळा शेड येणार आहे. पण तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही पूर्ण पण लावू शकता. ओके, तर हा थोडा बाहेर मी घालवलेला आहे शेड, कारण की आपल्याला शेडिंग्स दिसले पाहिजे. इथे कुठला ऑरेंज शेड. सो नाव नेक्स्ट मी छोटा ब्रश घेतलाय. आता मला स्टेप बाय स्टेप जायचंय. सो मी तुम्हाला सांगितल्या प्रकारे नेक्स्ट शेड मी यूज करते मीडियम ब्राऊन, आणि मी तो यूज करते क्रीज लाईन्सवर. म्हणजे क्रीजला आपण ब्लेंडिंग करतोय. ओके, सो हा ब्रश क्लीन तसं पण आपण डार्क टोन मध्ये जातोय. त्याच्यानंतर मी यूज केलंय ब्राऊन शेड, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे डार्क ब्राऊन. हलका हलका लावायचं स्टार्टिंगला. आपल्याला एकदम डार्क मध्ये स्टार्टिंग पासूनच नाही करायचंय. ब्लेंडिंग करताना आपल्याला थोडंसं क्रीज लाईन मध्ये पण टाकायचं. मग पहिले आपण त्या जागेवरती अप्लाय केलंय, म्हणजे हा इथे मी अप्लाय केलंय कारण की आपल्याला शेड्स मध्ये यायचंय. तिथे आधी ब्लेंड करून मग उरलेलं जे प्रोडक्ट असतं ते आपल्याला वरती क्रीज वरती टाकायचं.
सो शेडिंग्स दिसली पाहिजे. तुम्हाला लाईट टू इथे डार्क दिसत असेल, इथे लाईट आहे, मग थोडंसं लाईट डार्क मग डार्क. तुम्हाला जास्त डार्क हवं आहे तर तुम्ही एकदम डार्क मध्ये सुद्धा जाऊ शकता. जे एकदम थोडंसं प्रोडक्ट यूज केलं त्या जागी तुम्ही जास्त प्रोडक्ट यूज करू शकता, जेणे अजून जास्त डार्क होईल. सो माझं एवढं झालेलं आहे. मी याच्यानंतर काजळ यूज करते. तुम्हाला इझी वाटलं का ते सांगा. 2 काजळ आहेत, पण मी टेस्ट केली दोघांमधून. मी इकडे बघत होती की कुठलं लवकर म्हणजे निघतं, कारण की आपल्याला पावसामध्ये भिजायचं आहे, तर मग हे नको व्हायला, म्हणजे निघालं नको, कारण की आपलं मेन आय मेकअपच निघेलं नको खाली येईल. त्याच्यामुळे मी टेस्टिंग केली तर मला ना हे किरोचं आहे ते लवकर निघाल्यासारखं वाटलं. आणि कुठलं आहे, मला हे सगळे नवीनच मिडनाईट रेनी, तर हेच यूज करते मी आता. काजळ मी डायरेक्ट लायनर लाईनवर टाकते. ह्या जागी तुम्ही शेड्स सुद्धा यूज करू शकता. पटकन ब्लेंड करते कारण की हे लवकर सुकत असेल मला असं वाटतं. मी फर्स्ट टाइम यूज करते याला. कारण की ते सुकलं ना मग ते एकदम हे होईल, निघणार नाही. तर पटकन ब्लेंड करून घेते. छान वाटतंय. हा बघा, ह्याच्यात याच्यात फरक आहे. काजळ लावल्याने फरक दिसतो आणि आपले लेयर्स हे झालेत, क्रिएट झालेत. आणि मी जाग्यावरच त्याला स्मच केलंय काजळला. सो जो आपल्याला स्मोकी लुक पाहिजे होता तो आलाय थोडा. जर आपण लगेच स्मच नसतं केलं तर एकदम लायनर वाटलं असतं. ते असं वाटलं असतं की आपण लायनर यूज केलंय. सेम आपण ब्लेंड करतोय, जागेवरच ब्लेंड करायचं आहे. मग जेव्हा ब्लेंडिंग झाली तेव्हा आपण थोडंसं बाहेर काढू शकतो, पण तोपर्यंत आपल्याला जागेवरच करायचं आहे. व्हेरी नाईस. खूप छान अशी ब्लेंडिंग झाली आहे. आणि तुम्हाला मी सांगू ना तर माझे जे डोळे आहेत ते बारीक आहेत, छोटे आहेत, तर त्याच्यावरती स्मोकी आईज ना अजून मग माझे डोळे छोटे दिसतात त्याच्याने. पण मला आवडतात, मला हे खूप दिवसापासून लुक करायचं आहे, सो मी म्हणून करते. तर आपण यूज करतोय काजळ. आज काजळ सुद्धा यूज करते मी. वाव, खूप डार्क आहे काजळ, खूप छान आहे, आवडलं मला. मी हा शेड मध्ये अंडर आईज ला स्मर्च करते. शेड घेतलाय, क्लीन करते एकदम थोडासा आणि ह्याच ब्रशने ओके. सो आपला स्मोकी आय आहे तो क्रिएट झालेला आहे. तुम्हाला डार्क स्मोकी करायचं तुम्ही डार्क स्मोकी पण करू शकता सेम वेने. फक्त शेड्स आहेत जे तुम्हाला डार्क मध्ये जास्त बाहेर जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट डार्क मध्ये बाहेर जाऊ शकता. सो मी आता जो मोठा ब्लेंडिंग ब्रश आहे त्याला थोडासा ब्लेंड करते. त्यात काही प्रोडक्ट नाही घेतलंय मी, जस्ट ब्लेंडिंग करणार. ओके, आवडला मला लुक. हे थोडासा डार्क केलाय म्हणून. ओके, येस, डन. लिपस्टिक आहे आता क्रिएट नाही करत आहे कारण की मला लेट होतं, 5:30 वाजले, मला शूट पण करायचं आहे. लिपस्टिक आहे माझ्याकडे इनसाइडची. मी तुम्हाला बोललेली ना की माझी इनसाइडची लिपस्टिक संपली. आता ती ही लिपस्टिक आहे ती पण संपायला आली आहे. तो ही म्हणजे एकदम रिझनेबल प्राइसमध्ये, महाग नाही आहे, कुठला एकदम मोठा ब्रँड सुद्धा नाही आहे. अँड द बॉस शेड आहे.
थोडंसं डार्क मध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये न्यूड मध्ये. पण मला हा शेड आवडतो आणि मला हा मस्तच वाटतंय. ओके, सो माझा लुक आहे तो आता कम्प्लीट, ऑलमोस्ट कम्प्लीटच झालाय. फक्त मला आता मला मेन गोष्ट करायची, माझ्याकडे ना टिकली नाहीये, सो मला ह्या लुक मध्ये टिकली सुद्धा यूज करायची, ब्लॅक कलरची पण. तर मी विचार करते मी लायनर यूज करू, पण लायनरने ना ते जर पाऊस माझ्या तोंडावर पडला तर ते विरघळत खाली येईल. तर मला थोडंसं मी विचार करते की हे काजळच यूज करू, पण ते नीट लागलं पण पाहिजे. तर एकदम छोटंसं एकदा लावून बघते. वाव, खूप डार्क आहे रे काजळ, की निघायला नको, कारण त्याला हात लावला तर निघेल. नाही तर मग लहानपणी आपण लहान बाळाला असं पावडर टिक्का लावून पावडर लावतो ना, तसं. मग आता हे पसरणार नाही. की सांगा कसं वाटतंय. स्मोकी आईज. आता मी रेडी होते पटकन, म्हणजे मी पटकन साडी वगैरे वेअर करते आणि मग तुम्हाला दाखवते की मी कशी दिसते, आणि मग मला कॉमेंट करा की कशी दिसते. मला वाटतं ना टिक्का खूप मोठा झालाय. येस गाईज, सो मी साडी वेअर केली आणि लुक कम्प्लीट झालाय. पण केस करण्यासाठी मला मेसी हेअर करायचे होते, पण त्यासाठी आता टाइम नाही. 5:30-6 वाजत आले आहेत आणि मला एक तरी शूट झालं पाहिजे, माझं एक तरी रील बनली पाहिजे. म्हणून मी आता सध्या केसांचं काय नाही करत आहे आणि असंच मेसी ठेवणार आहे. सो हा लुक कसा वाटतोय तो नक्कीच कॉमेंट करा. बघा कसं वाटतोय. माझे केस छोटे दिसत सॉरी, माझे डोळे छोटे दिसत असतील, पण छोटेच आहेत तर काय करू. माझ्याकडे इयरिंग नाही आहेत वेअर करण्यासाठी, तुम्ही हे इयरिंग वेअर केलेत. ठीक आहे, सो मला असं वाटतं आता आपण निघालो पाहिजे आणि शूट केलं पाहिजे पटकन. सो कमेंट करा गाईज कसा वाटतोय माझा हा लुक. बाय बाय. मी आता पूर्ण शूट करून आली आणि मी खूप भिजलेली, तुम्ही बघितलं असेल. माझा मेकअप जराही इकडच्या तिकडे झालेला नाही आणि अजून पण भिजलेलीच आहे. अजून पण भिजलेले, केस वगैरे बघा ओले, हे बघा. पण माझा मेकअप इकडचा तिकडे झालेला नाहीये आणि मी विसरली मास्कारा लावायला सगळ्यात मेन, आणि आयब्रोज करायला सुद्धा विसरली. ओके, सो तुम्हाला जर आवडला असेल, आणि इंट्रोच नाही काढलं मी. ओके, जर तुम्हाला हा मेकअप आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बिलकुल पण विसरू नका. सबस्क्राईब करा, कारण की माझ्यात आणि बॉबीमध्ये कॉम्पिटिशन लागलंय की पहिले कोणाचे सबस्क्राईब 100K होणार आहेत, कारण की बॉबीचे माझे सेम होते पण बॉबी पुढे गेलाय. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नक्कीच मला सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. थँक्यू, लव्ह यू गाईज.